गेल्या 4 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राज असल्याने अनेक विभागांचे कामकाज ठप्प झाले होते. आता प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेऊन नव्या लोकाभिमुख योजना राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही अध्यक्ष शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्यासह सर्व विषय समितीच्या सभापतींनी दिली. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम आणि आरोग्य सभापती सारिका नांदेकर, शिक्षण आणि अर्थ सभापती शीतल यादव, महिला आणि बाल कल्याण सभापती विद्या पाटील तसेच समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड यांनी आज दैनिक जनप्रवासच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. गेल्या 4 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राज असल्याने अनेक विभागांचे कामकाज ठप्प झाले होते. आता प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेऊन नव्या लोकाभिमुख योजना राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अध्यक्ष शिल्पा खोत यांनी सांगितलं. उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्याकडे उपाध्यक्ष पदासोबतच कृषी विभागाचे कामकाजही आहे. मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून कृषी विभाग सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. तसेच खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कंपन्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून पालकांना घर फाळा माफ सारखी प्रोत्साहनपर योजना लवकरच राबवण्यात येणार असल्याची ग्वाही शिक्षण आणि अर्थ सभापती शीतल यादव यांनी दिली. महिला आणि बाल कल्याण सभापती विद्या पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. आरोग्य खातं सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून आरोग्यमंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास बांधकाम आणि आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोकळ्या जागांमध्ये इमारती उभारून त्या भाडेतत्वावर देण्याचा विचार असून त्यातून जिल्हा परिषदेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे काम न करता अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व विषय समितीचे सभापती एकत्र येऊन कोल्हापूर जिल्हा परिषद आदर्श जिल्हा परिषद करण्याचा संयुक्त निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी दैनिक जनप्रवासचे व्यवस्थापकीय संचालक श्रेयस भगवान, कार्यकारी संपादक कृष्णात चौगुले, जाहिरात प्रमुख राजाराम पाटील, वितरण प्रमुख सचिन बर्गे, पत्रकार विनोद सावंत, DB चव्हाण, अमृता पवार, आकाश कांबळे, धीरज पायशेट्टी यांच्यासह दैनिक जनप्रवासचे सहकारी उपस्थित होते.